नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज नवीन एक भयकथा बघणार आहोत आपण. ती आहे दंगल. टन टन टन. मधल्या चौकातल्या हेरिटेज क्लॉक टॉवरच्या घड्याळात रात्री 12चे ठोके पडले. सुनसान असलेल्या त्या चौकात नुकताच बाजूच्या गावातून आलेला इसम अगदी घाई गडबडीत कुठेतरी जात होता. धुक्यात हलकीशी उतरलेले कडाक्याची थंडी बहुतेक त्याला बोचत असावी. म्हणूनच की काय, कोटातल्या खिशात दोन्ही हात घालून तो झपाझप चालत होता. रस्त्याच्या कडेला दिवे लागले असूनही का कोण जाणे ते नुसतेच निष्प्रभ वाटत होते. बऱ्याच अंतरावर एक दिवा असल्याचे मधल्या जागेत त्यांच्याच खांबाची काळी सावली मधल्या डांबर रस्त्यात तिरकी होऊन भली मोठी पसरली होती. दूरदूरवर पिवळेसर उजेड जरी असला तरी रस्त्याच्या दुर्फता असलेल्या अंधाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांमुळे एक बकासपणा जाणवत होता. मध्येच कडलेल्या लावलेल्या हमाल गाडीवर एक काळं कुत्रं शेपूट आतमध्ये घालून निजत पडलं होतं. हु 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 हु. क्षणात त्या काळ्या कुत्र्याचा नाकपुड्या फुरफुरल्या. कुठल्या तरी अनामिक वासाची त्याला चाहूल लागली होती. निश्चित पडलेलं कान क्षणात ताठ झाले. 4 पाय फाकून मोठ्याने आळस देत तो तसाच उठून सावधपणे त्या वासाच्या दिशेने चाहूल घेऊ लागला. हलकीच हमालगाडीवरून उतरून हुंगत सावधपणे तो चालू लागला. टाक टाक टाक. कुठून तरी लांबवर त्याला एक आकृती चालत येताना दिसली. त्याने अंदाज बांधला. एक जोरदार आव्हांडा घेऊन जोरजोरात तो भुंकू लागला. भो भो भो. चौकातल्या त्या सुनसान रस्त्यावर त्या भुंकण्याचा आवाज घुमू लागला तशी ती आकृती सावध झाली. रस्त्यावरचाच एक दगड उचलून जोरात त्याच्याकडे भिरकावला. नेमचूक लागला होता. पोटावर लागलेल्या जिवारी घावामुळे ते काळं कुत्रं तसंच कुई 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 आवाज करत शेपूट पाडून दूर जाऊ लागला. दिसेनासं झालं. हात झटकून पुन्हा तो इसम त्याच वेगाने चालू लागला. थोडंसंच अंतर कापल्यानंतर त्याच्याच पुढे काही अंतरावर कुणीतरी सावकाश चालत असताना त्याला दिसलं. स्पष्ट असं काही दिसत नव्हतं, पण त्या व्यक्तीने गुडघ्यांपर्यंत रेनकोटसारखा एक काळा कोट घातला होता. पायात तसेच गमबूट होते. मानेवर त्याचं कोटाची मोठी असलेली कॉलर ताठ केले असल्यामुळे त्याचं डोकं नीट दिसत नव्हतं. पण डोकं चालताना चित्रविचित्र हलत होतं. एखादा नाजूक केसांचा जोडसर झुपका कसा वाऱ्यावर हलतो तसं काहीसं त्याचं डोकं चालताना हलत होतं. हा अजूनच त्या व्यक्तीने दिलेल्या वेगाने चालू लागला. तो हातभर अंतरावर आला होता. ओ भाऊ पाठवून त्याने आवाज दिला. तशी ती व्यक्ती गरकन मागे वळली. त्या व्यक्तीचा चेहरा नव्हताच. जणू धड माणसाचा आणि मान काळ्या भिन्न मांजराची. त्याचे पिवळे मोठे डोळे रोखत भस्कन ते फिसकारलं. तोंडाच्या आतमधले तीक्ष्ण सुळे त्या अंधारात लखलखले आणि गुरकर करत होते. त्याने त्या इसमावर झडप घातली. एक करुण किंचाळी आर्या असं मत घुसली. त्यानंतर पुन्हा ती शांतता. चिंचोळा गल्लीत मटकूळ करून बसलेलं तेच काळं कुत्रं उगाच त्या आवाजाने इकडे तिकडे पाहू लागलं व तसंच पोटातल्या वेदनेसमयेत झोपी गेलं. कोण होता तो? प्रेतात्मा? खवीस की वाघ आणि सिंह? मिलन घडून लायगर तर झालं नसेल? तसंच मानवाचा किंवा मांजराचं मिलन घडून बनलेला कॅटमॅन तर नाही? नाही, कॅटमॅन नाही. त्याच्या जन्माची कहाणी थोडी निराळी आहे. नेमकं साल सांगता येणार नाही. खूप वर्षापूर्वीची गोष्ट नसली तरी 2-3 शतक तरी नक्की झाली त्या घटनेला. त्याच चौकाच्या 2 बाजूला 2 वस्त्या होत्या. एक हिंदू तर दुसरी मुसलमान. अगदी गुण्यागोविंदाने ते नांदत होते. पण कुठेतरी माशी शिंकली आणि हाहाकार माजला. त्या 2 वस्तींमध्ये एकमेकां धर्माविरोधात दंगली उसळली. नेमकी कुठल्या कारणाने दंगल उसळली ते माहीत नाही, पण रस्त्यावरच अल्लाची बंदे आणि रामभक्त यांच्यात हाणामारी झाल्या. नांग्या तलवारी झपाझप चालू लागल्या. अशाच दंगलीत राम आपल्या आईच्या औषधासाठी बाहेर पडला. ही दंगल उसळली होती. रस्त्यावर रक्ताची पाट वाहत होती. प्रेताचं खरं इस्तरस्त पडलं होतं. सगळीकडे दुकान बंद होती. मग औषधं कुठे मिळणार? औषधं वेळेवर नाही दिली तर आईच्या जीवावर बेतलं असतं. हे काही नाही, काही का असे नाही. इथे नाही औषधं मिळाली तरी बाजूच्या गावात नक्की मिळेल. पण जायचंच. तो रस्ता तर मुसलमानांच्या वस्तीतून जातो. आपण जिवंत तरी परतू का? आईसाठी धोका पत्करायला हवा. आहेच कोण तिच्याशिवाय मला?
लपतछपत तो जाऊ लागला. थोडंसंच पुढे गेल्यानंतर त्याला मुसलमानांची वस्ती लागली. एका घरासमोर एक बाई रस्त्यावर पडलेली प्रेताला छातीत कवटाळून धाय मोकळून रडत होती. तिचा मुलगा असावा तो बहुतेक. या अल्लाह रहम कर, करम कर, मेरी बेटे की जान दान कर, असं काहीतरी ती पुटपुटत होती. आईच होती शेवटी ती. आपल्या एकुलत्या एक मुलाला असं मरताना पाहिल्यावर कुठल्याही आईला जीव कळवळणारच ना. ते विदारक दृश्य पाहून रामची छाती भरून आली. त्या बाईंचं त्याने सांत्वन केलं, तिला धीर दिला. तेवढ्यातच तो घोटाळा झाला आणि घोळका आला. हातात नंग्या तलवारी नाचत होत्या. जणू काही त्या तलवारींच्या जिव्ह्या रक्तासाठी आसुसल्या होत्या. कौन हो तुम? क्या नाम है तुम्हारा? क्या मजहब है तुम्हारा? राम कावरा बावरा पाहून इतरस्त पाहू लागला. डोळ्यात भीतीचे भाव स्पष्ट उमटले. नाव न सांगता, सिर्फ बेटा हूँ एक माँ का, वो बीमार है, दवाई चाहिए, मैं आपसे मेहर रहमत मांगता हूँ, मुझे जाने दो, तो गयावया करत सांगत होता. मोरगा थोडा थंड झाल्यासारखा वाटला. तो त्याला जाऊ देणार इतक्यात पाठचा माणूस ओरडला. हे हिंदू के पोट्टे, झूठ बोलते हैं, गौर से देखे, ये औरत को कहाँ गई थी वो इंसानियत जब ये अपने बेटे की जान की भीख मांग रही थी. तसा मूर्ख्या चिडला. आता त्याला फक्त बदला घ्यायचा होता. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. संतापाने तो थरथर कापत होता. जल्दी बताव, कौन है तू, हिंदू या मुसलमान? तलवारीची पात त्याच्या मानेवर ठेवत तो गरजला. एक बेबस इंसान हूँ, मुझे जाने दो. दोन्ही हात जोडत तो गयावया करत होता. ऐसे नहीं मानेगा तू. जबरदस्ती त्याने त्याची पॅन्ट काढली. हिंदू हे तू, असं उपहासाने म्हटलं. तो त्याच्या चेहऱ्यावर थुंकला. आपलं मरण निश्चित हे ओळखून राम देवाचा धावा करत होता. त्याचं मुंडकं ओढण्यासाठी त्याने तलवार उगारली. नेमक्या त्याच वेळी पत्र्यावरून एक काळं मांजर वेदनेने सैरवैर पळत होतं. कुणाच्या तरी तलवारीचंच पात चुकून त्याच्या दोन्ही डोळ्यांना लागलं होतं. त्यामुळे ते वाकडं तिकडं पळत होतं आणि नेमकीच त्या क्षणी वेदनेने म्याव असं ओरडत त्याने झेप घेतली. सपसप असा तलवार चालवल्याचा आवाज आला आणि क्षणात दोन धड वेगळे झाले. झाला प्रकार अनपेक्षित होता. क्षणभर सगळेच घांगरले. गुळगातल्याच एकाने पुरावा नष्ट व्हावा या हेतूने ती तडफडत असलेली मानवी मान उचलून बाजूच्या नाल्यात फेकून दिली. अल्लाह मालिक अशा घोषणा देत तो गुळका पुढे जाऊ लागला. त्रिमसीम कालदेवाय अधिपती अघोरपती स्वाहा. दूर कुठेतरी स्मशानातल्या त्या काळोखात एक अघोरी साधू यज्ञ करत होता. सर्व रीतिरिवाजाने पार पडल्यानंतर त्याला एक 6 बोट असलेलं प्रेत हवं होतं. एक शक्ती त्याला एकवटायची होती. अघोरी शक्ती साम्राज्य त्याला उभारायचं होतं. परंतु त्यासाठी त्याच्या एका जहाल आत्म्याला एक स्वरूप द्यायचं होतं. हे काम करण्यासाठी निश्चितच त्याला त्याची मदत होणार होती. कसंही करून त्याला आत्म्याला नवचैतन्य द्यायचं होतं. तो निवडतो एकटाच, तो निघतो एकटाच. त्याला सकाळीच या गावात दंगल झाल्याची बातमी मिळत होती. दंगल म्हटलं की मृत्यू आलाच. त्यात खूप सारे मृतदेह. हजारांपैकी एका 6 बोट असतातच. असं प्रेत मिळायला भाग्य हवं आणि आजच नेमकं त्याच भाग्य फळफळणार होतं. दूर दूर गेल्यानंतर त्याला एक प्रेत सापडलं. तो तेच प्रेत जे अजूनही लावारीसारखं रस्त्यावर पडलं होतं. जवळ गेल्यावर त्याला लक्षात येतं याची मान गायब आहे. तो ती शोधण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही. बाजूलाच पडलेल्या मांजराची मान हातात व दुसऱ्या हाताने ते प्रेत सरपटत घेऊन जातो. स्मशानातल्या त्या काळोखात तो अघोरी साधू प्रेताचे कपडे काढतो. त्याला पालथा करतो. आज कितीतरी दिवसांनी त्याची अतृप्त इच्छा व मकसद पूर्ण होणार होता. त्याच आनंदात तो हा 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 ही 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 खी 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 स्वतःशीच हसतो. प्रेताच्या पार्श्वभागावर वासनेने एक हात फिरवत दुसऱ्या हाताने लंगोट काढत तो त्या प्रेतावर तुटून पडतो. अघोरीच तो. मग सुरू होतो नवा खेळ, सैतानाचा खेळ. धडाला ती मान जोडून त्याच्या मंत्रसामर्थ्याने तो त्या प्रेताला चेतना देतो आणि एका नव्या सैतानाचा जन्म होतो. त्या रात्रीनंतर सारं पालटलं.
दंगल तर थांबली, पण धर्माधर्मात झालेल्या दंगलीत अधर्माचा विजय झाला होता. किंबहुना तो आंधळेपणाने देव केला होता. विधात्याने फक्त माणूस निर्माण केला, माणसाने धर्म निर्माण केले. एका सृष्टीच्या विधात्याला राम रहीम येसूमध्ये वाटलं गेलं. माणसानेच धर्माच्या नावाने घडवलेल्या दंगलीत माणुसकी गमावली व त्यामुळेच अमानवी शक्ती फोफाटू लागली. त्या अमानवी शक्तीचा तडका दुसऱ्याच रात्री साऱ्या गावाला जाणवला. हमीदा चाची, तीच बाई जिच्या मुलगा भर रस्त्यात दंगलीत बळी गेला होता, शोक सहन न झाल्याने ठार वेरी झाली होती. अशीच रात्री घराच्या उंबरठ्यावर बसून काहीतरी बडबडत होती. शिरखुर्मा खाएगा ना बेटा, मुझे तुझे बहुत पसंद आहे ना. रस्त्यावरच हमीदा चाचीच घर असल्यामुळे रस्त्यातून येणारं जाणारचं स्पष्ट दिसत असायचं. नकळत तिला कुणीतरी चाहूल लागली. दूर अंधारात तिला कुणीतरी चालताना दिसलं. आपला मुलगा नक्की परत येईल अशी वेडी आशा असलेली माऊलीला तिला तो आपला मुलगाच वाटला. धावत जाऊन त्या आकृतीला ती बिलगली. मेरा बच्चा असं म्हणत रडू लागली. त्या आकृतीने क्षणात आपली तीक्ष्ण नखे तिच्या छातीत रुतवली. जवळजवळ तिचे दोन्ही वक्षस्थळ ब्लाऊज सकट खेचून बाहेर काढले. हमीदा चाचीची काही कळायच्या आतच अल्लाला प्यारे झाल्या. हाताला लागलेलं ब्लाऊज दूर भिरकावून तो ते मानवी लुकसुलीत मांस जिभेने लपलप करत खाऊ लागला. इतकं सगळं घडत असताना समोरच्या वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी हे सारं पाहत होतं. श्वासाच्या वाढलेल्या लईबरोबर त्या इसमाने हलकेच खिडकी बंद केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी अख्ख्या गावात पसरली. काही जाणकार लोक आधी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण हमीदा चाचीचं प्रेत हा एक भक्कम पुरावा होता. मग रोज कुणी ना कोणी मरत असे. आता तर रात्री अपरात्री आवाजही येऊ लागले होते. तलवार चालवल्याचे आवाज, किंचाळण्याचे, ओरडण्याचे, कण्याचे आवाज. अख्खं गाव काळ्या सावलीच्या सावटाखाली आलं. हळूहळू गावातले लोक कमी होऊ लागले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्यांना गाव सोडणं शक्य नव्हतं तेच लोक भीतीच्या अंमलाखाली कसेबसे राहत होते. असंच एक शेख कुटुंब अजूनही त्या गावात वास्तव्यात होतं. दंगलीत अख्ख्या मुसलमान बंधूंचा नेता इब्राहिम याचं कुटुंब होतं ते. दंगल घडवणारा हाच होता. रामसारख्या निष्पाप माणसाचा बळी घेणारा हाच होता. त्याच्या म्हाताऱ्या बापाला अटॅक आला होता. कुठल्या तरी घटनेचा धसका त्यांनी घेतला होता. हमीदा, सैतान, खिडकी असंच काहीतरी अस्पष्ट बडबडत होता. गोळ्या आणण्यासाठी इब्राहिम संध्याकाळी तालुक्याच्या गावाला निघाला. रात्री येता येता फारच उशीर झाला होता. त्यानंतर गावात पाय ठेवल्यानंतर वाटलेली भीती थंडीमुळे कोट्याच्या खिशातल्या गोळ्या घट्ट मिठीत पकडून खिशात हात ठेवून भरभर चालणं, कुत्र्याच्या भुंकण्याने उडालेली थरकाप, कुणाला तरी चालताना पाहिलेलं असताना वाटले हायसं, त्यानंतर दिलेला आवाज, त्याचा चेहरा पाहताच हृदयाची थांबलेली धडपड, भीती, बधीर झालेल्या संवेदना, हलल्या मानेच्या नळीतून निघालेला गरम रक्ताचा ओघ, त्यानंतर तो घाणेरडा कोरड्या करकरीत झालेला जिभेचा स्पर्श, सारं काही मृत्यूच्या दारात असताना इब्राहिमला आठवत होतं. आज इब्राहिम मेला होता. ज्या निष्पाप रामाला त्याने मारलं होतं, त्याच रामाच्या शरीराने इब्राहिमला मारलं होतं. आजही दंगलीत गेलेल्याचे कित्येक आत्मे एकच ओरडून सांगत आहे, धर्माने तुम्हाला काय दिलं? मुसलमान किंवा हिंदू म्हणून जन्माला आलो तर त्यात आमचा काय दोष? मारो काटो भागो, सपसप सपसप तलवार चालवण्याचा आवाज, किंचाळण्याचा आवाज, ओरडण्याच्या आवाजापलीकडील त्या आत्म्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोचत नाही आणि शैतानाचं अघोरीचं राज्य सुरू होतं. ह्या जगात फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी. माणुसकी हरवलेल्या या गावात आता कुणी राहत नाही. सुनसान झालं आहे हे गाव. कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.